पुण्यात 73 वर्षीय वृद्धाकडून तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना ही केवळ एक बातमी नसून समाजात महिलेच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित करणारी आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील एका खाजगी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. तर 3 जुलै रोजी रुग्णालयातील 27 वर्षीय रिसेप्शनिस्ट महिला एकटी असताना 73 वर्षीय वृद्ध तिथे आला. वृद्धाने तरुणी एकटी असल्याचं पाहून तिच्याशी अश्लील वर्तन आणि गैरवर्तन केलं. या अनपेक्षित हल्ल्यामुळे तरुणी भयभीत झाली आणि तिने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ती क्लिनिकमधून धावत बाहेर पडली, पण तो वृद्धही तिच्या पाठोपाठ बाहेर आला. तरुणीच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात एका वृद्धाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतामध्ये विनयभंगाच्या घटनेसाठी भारतीय दंड संहिता IPCच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. या कलमाअंतर्गत कोणत्याही स्त्रीचा विनयभंग करण्याच्या किंवा तिला अपमानित करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला केल्यास किंवा गुन्हेगार बळाचा वापर केल्यास शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्यासाठी 2 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हा गुन्हा दाखलपात्र आणि अजामीनपात्र असतो, म्हणजे पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात आणि सहज जामीन मिळत नाही, कारण हे गुन्हे समाजातील महिलांच्या सुरक्षतेसाठी गंभीर धोका निर्माण करतात. अशा घटनांचा केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक परिणामही पीडित महिलेवर होतो. त्यांना धक्का बसतो, भीती वाटते, लाज वाटणे किंवा असुरक्षिततेची भावना येऊ शकते. समाजात विशेषतः कामाच्या ठिकाणी महिलेच्या सुरक्षतेबाबतची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता कामावर जाणाऱ्या महिलांना किंवा एकट्या राहणाऱ्या महिलांना अधिकच सतर्क राहावे लागते. या घटनेमुळे ज्येष्ठांकडूनही असे प्रकार घडत आहेत. ही घटना जेव्हा समोर आली, ज्यामुळे समाजात ज्येष्ठाबाबतच्या दृष्टिकोनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी त्यात अधिक जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि खाजगी जागेमध्येही CCTV कॅमेऱ्याचे जाळे किंवा प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे. तसंच महिलांनी अशा घटनांना त्वरित वाचा फोडणे, पोलिसात तक्रार दाखल करणे आणि योग्य कायदेशीर मदत घेणे महत्त्वाचे आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तींना महिलेच्या सुरक्षतेची जबाबदारी उचलणं आणि लैंगिक छळाला प्रतिबंध घालण्यासाठी सक्रिय भूमिका घेणं आवश्यक आहे. ही घटना आपल्याला आठवण करून देते की महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आजही गंभीर आहे आणि त्यावर सतत लक्ष ठेवणं, त्याबाबत चर्चा करणं आणि उपाययोजना करणं किती महत्त्वाचं आहे, या घटनेतून आपल्याला बघायला मिळतं. तर मित्रांनो, तुमचा या घटनेबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.